भाजपा महायुतीच्या वतीने कामोठे शहरामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले। भाजपाचे नेते परेश ठाकूर यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिला। कामोठे शहराचा सर्वांगीण विकास भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने केला आहे, त्यामुळे जनतेला मतदारांना विकासाचं लक्ष्य माहीत आहे। त्यामुळे कामोठे शहरातील सर्व नागरिकांची आम्हाला साथ आहे। कामोठे शहरामध्ये आम्ही सर्वच जागा जिंकून आणू असा विश्वास यावेळी भाजपाचे नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला। या इथे आज भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे इथे अर्ज भरत आहेत आणि त्यासोबतच RPI सुद्धा या इथे फॉर्म भरत आहे। त्याच इथे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व समर्थक यांच्या चेहऱ्यावरचा असलेला उत्साह आणि जो आत्मविश्वास आहे तो जबरदस्त असा आहे। आणि या इथे त्याच वेळेला विरोधी पक्ष आहेत, हे विरोधी पक्ष किंवा अपक्ष हे मात्र भरताना ज्या प्रकारे घाईघाईमध्ये घाबरून अशा प्रकारे भरत आहेत, स्वतःलाच त्यांना कॉन्फिडन्स नाहीये त्यांचं काय होणार, कसं होणार हा आत्ताच जर ते विचार करतायत तर मला वाटतंय की खरोखरच सांगता हे फॉर्म मागं घ्यायच्या तारखेपर्यंत यापैकी किती जण राहतील आणि किती जण उडतील। आणि मला इथे विश्वास आहे त्यामुळेच की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI यांची सत्ता या इथे पुन्हा एकदा या पनवेल महानगरपालिकेमध्ये येणारच आहे। आणि पनवेल महानगरपालिकेचा हा जो विकासाची ही जी गाडी आहे ती आणखीन आणि आणखीन भरधाव पद्धतीने धावणारच आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI यांनी इथे जनतेमध्ये सांगता जो एकोप्याचा संदेश हा जो दिलेला आहे, सर्व जनतेला एकत्र आणलेला आहे। आणि या इथे या शहराला ज्या प्रकारे एक सांस्कृतिक शहर, ज्या प्रकारे एक शैक्षणिक केंद्र असलेले शहर म्हणून जो नावलौकिक म्हणून दिलेला आहे, याच्या पुढच्या काळात सुद्धा हा नावलौकिक वाढतच राहील। यासाठीच ही सर्व जनता, हे सर्व कार्यकर्ते हे इथे काम करताना, इथे प्रोत्साहन देताना दिसत आहे। म्हणूनच मला विश्वास आहे की या कामोठ्यामध्ये सर्वच्या सर्व सीट या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI यांनाच भेटतील, याच्यामध्ये कोणतेही दुमत नाही। आम्ही मुळामध्येच या इथे भारतीय जनता पार्टीचं ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला सुद्धा आम्ही हे सरकार हे फक्त भारतीय जनता पार्टीचं नाही आहे, सत्ता फक्त त्यांची नाही, तर मग ही सत्ता ही शिवसेनेची, ही सत्ता ही राष्ट्रवादीची, ही सत्ता ही RPIची, ही सत्ता ही या सर्व म्हणजे जनतेची आहे आणि त्यांना घेऊनच सोबत काम करायला हवं। म्हणून आम्ही त्या प्रकारे आम्ही काम केलं। आमची विकास कामं हाच आमचा या इथे असलेला अजेंडा आहे आणि त्याला घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत।